ह्या लोकमान्य टिळक टर्मिनसच्या समोरच हल्दीराम एक्सप्रेस नाव ओपन 24/7 हे रेस्टॉरंट आहे. हे टेक अवे पार्सल काउंटर आहे, सॉफ्टीचा काउंटर आहे. ते समोसा अँड कचोरी आणि हे असं सुंदर असं हे रेस्टॉरंट आहे. रेल्वे स्टेशनचा फुल कंप्लीट व्ह्यू मिळतो. आपलं हे आता गुलाबजामुन आलेलं आहे. प्रमोद तळवळकर ह्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग. तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, थंबनेल, टायटल आणि ब्लॉग हायलाईट्स बघून तुम्हाला तर कळलंच असेल की मुंबईमधल्या हल्दीराम एक्सप्रेसचा अजून एका आउटलेटचा हा ब्लॉग आहे. ते तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. हा मुंबईमधल्या LTT टर्मिनल्सच्या बाहेरचा हा हल्दीराम एक्सप्रेस रेस्टॉरंट ऑन व्हील्स आहे. चला तर आता आपण बघूया. मुंबईमधनं कुठेही बाहेरगावी जाताना महाराष्ट्रामध्ये किंवा आउट ऑफ महाराष्ट्र जर आपल्याला जायचं असेल तर मग इथे LTT टर्मिनस जे आहे तुम्ही इथे समोर बघू शकता. इथून पण आपल्याला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी ट्रेन्स मिळतात, एक्सप्रेस मिळतात. तर आता ह्या लोकमान्य टिळक टर्मिनसच्या समोरच इथे हे असं हल्दीराम एक्सप्रेस रेस्टॉरंट ऑन व्हील्स तुम्ही इथे बघू शकता. हे इकडे आपल्याला ट्रॅक्स पण दिसत आहेत आणि व्हील्स पण आहेत. तर हे आउटलेट झालेले आहे. तर मी आज आलो आहे हा हल्दीराम एक्सप्रेसचा ब्लॉग एक्सप्लोअर करायला. लोकमान्य टिळक टर्मिनसच्या इथून बाहेर आल्यावरती ह्या साईडला तुम्ही इथे ही पार्किंग बघू शकता. 2 व्हीलर पार्किंग आहे. नंतर मग इथे हे असं हल्दीराम एक्सप्रेस रेस्टॉरंट ऑन व्हील्स आहे. इथे पुढे ऑटो पार्किंग आणि बाकी 4 व्हीलर पार्किंग पण आहे. हे इथे हल्दीराम नागपूर टेस्ट ऑफ ट्रेडिशन नाव ओपन 24/7 मुंबईज फर्स्ट ट्रेन थीम्ड रेस्टॉरंट. ॲक्च्युली अंधेरीला पण चालू झालेलं आहे वेस्टर्न सबबमध्ये. इथे सेल्फी पॉईंटच्या बाजूला इथे हे रेस्टॉरंट आहे. आपण रेस्टॉरंटमध्ये थोड्या वेळात जाणार आहोत. त्यानंतर मग इकडे तुम्ही पुढे बघू शकता हे टेक अवे पार्सल काउंटर आहे. आणि त्यानंतर मग टेक अवे पार्सल काउंटरच्या नंतर मग पुढे इथे तुम्ही बघू शकता हा सॉफ्टीचा काउंटर आहे, सॉफ्टी कॉर्नर. इथे तर इथे सॉफ्टीचे पण हे फ्लेवर्स आणि त्याचे प्राइजेस दिलेले आहेत. तर हा आहे सॉफ्टी कॉर्नर. इथे अशी ग्रॅब अँड गो पण ऑफर आहे. समोसा 20 रुपयाला आहे पर 2 पीसेस. त्यानंतर मग प्याज कचोरी 30 रुपये, सॉल्टेड फ्राईज 99 रुपीजला आहे, सँडविच 129 रुपीजला आहे, दहीवडा 109 रुपीजला आहे. इथे अशी समोसा अँड कचोरीची ऑफर दाखवलेली आहे 20 रुपीजला आणि प्याज कचोरी 30 रुपीजला. इथे तुम्हाला टेक अवे काउंटरला मिळू शकते. हे टेक अवे काउंटरचं इंडिकेटर बोर्ड आहे. आता आपण पार्सल काउंटरला टेक अवे काउंटरला चाललो आहोत. इथे तुम्ही बघू शकता स्टेप्सवरतीसुद्धा हे सुंदर असे कोट्स लिहिलेले आहेत. हे सगळे स्वीट्स, मोतीचूर लड्डू, नंतर समोसास, कचोरीज वगैरे हे सगळे पण प्रोडक्ट्स आहेत. नंतर इथे ह्या साईडला तुम्ही नमकीन्स सगळे हे बघू शकता. हे हॉट बेवरेजेस लाईक टी, कॉफी वगैरे हे सगळे अवेलेबल. इथे तुम्ही पेमेंट करून नंतर मग टेक अवे पार्सल हे सगळं तुम्ही घेऊ शकता. चला तर आता आपण आतमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाऊ. तर इथे पण तुम्ही बघू शकता हे रेस्टॉरंटच्या स्टेप्सवरती पण इथे सुंदर असे कोट्स लिहिलेले आहेत. इथे आतमध्ये आल्यावरती बघू शकता हा काउंटर आहे, ऑर्डर काउंटर या. आणि हे असं सुंदर असं हे रेस्टॉरंट आहे.
चला आता मी बसून इथे ऑर्डर करणार आहे. तर इथे हे मेनू कार्ड आहे. तर ह्यात आपण बघूया आता काय काय डिशेस आहेत ते. जसं तुम्ही माझ्या अंधेरीच्या रेस्टॉरंट ऑन व्हील हल्दीराम एक्सप्रेसमध्ये बघितलं असेल तसं सेम इथे दिसतं आहे. द ग्रिल्ड सँडविच क्लब किड्स स्पेशल आहे, कॉम्बोज आहे, त्यानंतर मग चटकदार चॅट स्नॅक्स आहे, मग साऊथ फुल चॉईसेस म्हणजे साऊथ इंडियन डिशेस आहेत. त्यानंतर मग मीट्स मजा सगळे हे स्वीट्स आहेत, क्विक बाईट्स आहेत आणि मग हे ॲडॉन्स वगैरे आहेत. तर चला तर मी आता काय ऑर्डर करतो ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे. जैसे अंधेरी के आउटलेट में एक ऑफ़र था कुछ 149 के ऊपर अगर लेंगे तो सॉफ्टी फ्री, तो यहाँ पे कोई ऑफ़र वगैरह है क्या? सर था अभी अच्छा ख़त्म भी हो गया. ठीक है. हाँ 31 हो गया. अच्छा अच्छा ठीक है. तो मुझे एक छोले समोसा एक प्लेट. छोले समोसे सर कॉम्बो कर दूँ? नहीं, गुलाब जामुन आ जाएगा. छोले समोसा के साथ में गुलाब जामुन आ जाएगा. वो कितने का आ जाएगा? सर 30 रुपीज़ ऐड होगा इसमें. ठीक है चलेगा. छोले समोसा और गुलाब जामुन सर और कुछ? बस. हे तुम्ही बघू शकता ह्याचे फिक्स्चर्स पण एकदम एक्सक्लुझिव्ह आहेत आणि इंटिरियर पण जसं मी तुम्हाला ते अंधेरीच्या आउटलेटमध्ये जसं दाखवलं तसे इथे पण हे एकदम वेल डेकोरेटेड इंटिरियर्स आहे. आता हे तुम्ही जे फॉल सिलिंग वगैरे पण बघू शकता. नंतर मग ते सेंट्रली फुल AC आहे, कैसेट AC आहे. इसका ओपनिंग कौन से तारीख को हुआ था, मतलब कभी हुआ था? 22 दिसंबर. मुंबईमधले इम्पॉर्टंट प्लेसेसचे सगळे इकडे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथे पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळी, म्हणजे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. मित्रांनो इथले पिक्चर्स तुम्ही स्वतः ऑन करू शकता. नंतर इथून विंडोमधनं जर तुम्ही बघाल तर तुम्हाला लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनचा फुल कंप्लीट व्ह्यू मिळतो. इथलं इंटिरियर पण तुम्ही बघू शकता, एकदम एक्सक्लुझिव्ह आहे. तर हे आपला छोले समोसा आलेला आहे. तर मी आता टेस्ट करून तुम्हाला याचा रिव्ह्यू देतो की कशी टेस्ट आहे ती. तर आता मी छोले समोसा फिनिश करून नंतर आपलं हे आता गुलाबजामुन आलेलं आहे. आता मी आता गुलाबजामुन टेस्ट करतो. तुम्ही ते बघू शकता इथं टिश्यू पेपर्सवरती पण त्यांनी हल्दीरामचा लोगो वगैरे प्रिंट करून घेतला आहे. 100% हायजीन, 100% ट्रस्ट अँड 100% टेस्ट. तर आता आपलं हे बिल आलेलं आहे आणि हे हल्दीरामच्या जर्नीबद्दल तर तुम्हाला मी माझ्या अंधेरीच्या व्लॉगमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तुम्ही माझा अंधेरी हल्दीराम रेस्टॉरंट ऑन व्हील्सचा व्लॉग बघू शकता. त्याच्यामध्ये फुल डिटेलमध्ये दिलेले आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण आणि वरच्या आय बटनमध्ये पण दिलेली आहे. इथे पण हे मुंबईमधल्या इम्पॉर्टंट प्लेसेसबद्दल दिलेलं आहे आणि ह्या साईडला इथे तुमचं स्नॅक्स घेऊन झाल्यावर इथे वॉश बेसिन आहे. डिलिशियस टेल्स ऑफ ट्रॅव्हल, ग्रेट टाइम्स, गुड फूड. हा इथे असा हा सेल्फी पॉईंट आहे. मुंबई गोज धिनाधिन धा हल्दीराम्स एक्सप्रेस. तर तुम्ही इथे बघू शकता काय काय कोड्स लिहिलेले आहेत ते. यात्री कृपया ध्यान दें, सपनों का शहर, 1:40 की लास्ट लोकल, क्या बनता है, चल मिलते हैं, बोले तो एकदम मस्त. हे सगळे असे कोट्स आहेत आणि इथे तुम्ही तुमचा सेल्फी काढू शकता. तर मित्रांनो आता मी आता सेल्फी पॉईंटवरती जाऊन सेल्फी काढणार आहे. चला तर इथे सेल्फी पॉईंटला जाताना पण ह्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यावरती पण असे सुंदर असे कोट्स लिहिलेले आहेत. स्टेप अप, स्वाद का सुहाना सफ़र, राइड द स्वाद एक्सप्रेस, होप ऑन फॉर ललीज टेल्स.
हा इथे असा आता हा सेल्फी पॉईंट आलेला आहे. असेच मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.